आषाढी एकादशी निमित्त संगीताचार्य द वी काणेबुवा प्रतिष्ठान आणि दिवा प्रतिष्ठानच्या वतीने अभंग रंग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात विठ्ठल आवडी प्रेम भावे म्हणत विठुरायाच्या जागराच्या भक्तिमय वातावरणात पुणेकर नाव निघाले। पहावा विठ्ठल बोलावे विठ्ठल असे म्हणत अवघे पंढरपूरच साकारले होते। आषाढी वारी पंढरपुरात पोहोचते, मात्र त्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला विठू माऊलीच्या नावे रंगवून जाते। हाच रंग अधिक गडद झाल्याचा अनुभव या कार्यक्रमात आला। जय जय रामकृष्ण हरीने कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि रूप पाहता लोचनी म्हणत संपूर्ण वातावरण दंग झाले। आधी रचिली पंढरी अहो नारायणा, गेई गेई माझे वाचे, अवघे घरचे पंढरपूर, श्रीरंगा कमला कांता, अबीर गुलाल, पद्मनाभा नारायणा या भक्तिगीतांनी रसिक भक्तिभावात नाले। या भजनांचे माधुर्य शौनक अभिषेकी, रघुनंदन पणशीकर, मंजुषा पाटील या गायकांनी सुरांनी वाढवले। विजय घाटे, भवानी शंकर, अमर ओक, श्रीराम हसबनीस, माऊली टाकळकर यांनी साथ संगत केली। यावेळी उपमहापौर दीपक मानकर, वसुधा मानकर, करण मानकर, दिवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद बेडेकर उपस्थित होते। या कार्यक्रमाला साथ देणारे सर्व मान्यवर, माझे मित्र शौनक अभिषेकी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं रघुनंदन पणशीकर, मंजुषा पाटील, अमर ओक, मुलीचं निवेदन ऐकल्यानंतर असं वाटतं खऱ्या अर्थानं कुठेतरी माऊली या ठिकाणी आली आहे असं वाटतं। 700-750 वर्ष होऊन गेले पालखी सोहळ्याला, परंतु तो आनंद घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने जीवनामध्ये वेगळ्या पद्धतीनं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। लाखो भाविक पंढरपूरला त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। फक्त परमेश्वरानं प्रत्येकाला जन्माला घातल्यानंतर काही ना काहीतरी कला जीवनामध्ये दिलेली आहे। या व्यासपीठावरती उपस्थित मला क्षणभर असं वाटलं की विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाला देखील ही जाणीव झाली असेल की मला खऱ्या अर्थानं आवडणारे या व्यासपीठावरती बसलेले आहेत असं म्हणते तशी ही एक प्रकारची सेवाच आहे। अभंगाच्या माध्यमातून जरी आपण करत असलो, जसं या ठिकाणी सांगितलं की प्रत्येकाला गुरु हा जीवनामध्ये करावा लागतो, तसं ज्ञानेश्वर माऊलीला देखील निवृत्ती महाराज हे गुरु करावे लागले। परंतु ज्ञानेश्वर माऊलीने काय सांगितलं की माणसाने माणसावरती प्रेम करायला पाहिजे, आणि हा याच्यातला या भक्ती सारामधला खरा सार आहे असं म्हटलं तरी काही चुकी ठरणार। ज्ञानेश्वर म्हणतात, निवृत्ती आचार निवृत्ती विचार निवृत्तीच सार आयुष्याचा, रामकृष्ण हरी जय जय, गोविंद मुरारी गोविंद मुरारी जय जय। गैरहजर असतानाही शिक्षण मंडळाच्या शाळेतील रखवालदाराची हजेरी पत्रकावर स्वाक्षरी असल्याचा धक्कादायक प्रकार नगरसेवक दत्तात्रय भैरट यांनी मुख्य सभेत उघडकीस आणला। शिक्षण मंडळाच्या शाळेवरील एक रखवालदार तब्बल 10 दिवस गैरहजर असतानाही त्याची हजेरी पत्रकावर स्वाक्षरी असल्याचा धक्कादायक प्रकार विधी समितीचे अध्यक्ष नगरसेवक दत्ता भैरट यांनी मुख्य सभेत निदर्शनास आणला। या कालावधीत कर्मचाऱ्याचे लग्न असतानाही हजेरी पत्रकावर त्याची स्वाक्षरी असल्याचे भैरट यांनी दाखवल्यानंतर सभागृहही अवाक झाले। यावर शिक्षण प्रमुखांनी हा कर्मचारी एका माननीयांच्या गाडीवर चालक असल्याचा खुलासा केला। त्यामुळे मुख्य सभेत आणखीनच गोंधळ उडाला। मुख्य सभेत शिक्षण मंडळाच्या कारभाराचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी चांगलेच वाभाडे काढले। यात चर्चेचा धागा पकडत नगरसेवक भैरट यांनी मंडळात कसा कारभार चालतो याचा नमुनाच सादर केला। महादेव तुकाराम माळी हा कर्मचारी शिक्षण मंडळाच्या गोखलेनगर येथील वीर बाजीप्रभू विद्यालयात रोजंदारी रखवालदार म्हणून कामाला आहे। ऑगस्ट 2011 पासून तो या ठिकाणी काम करतो। एप्रिल महिन्यात 1 ते 19 तारखेपर्यंत तो कामावर असल्याची नोंद स्वाक्षरी पत्रकावर आहे। मात्र 9 ते 19 एप्रिल या 10 दिवसांच्या कालावधीत तो प्रत्यक्षात गैरहजर होता। याच कालावधीत 14 एप्रिलला त्याचे उस्मानाबाद येथे लग्न होते। मात्र असे असतानाही हजेरी पत्रकावर या कालावधीत तो कामावर हजर असल्याचे दाखवण्यात आल्याचे भैरट यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले। त्यांनी हजेरी पत्रकावरील कर्मचाऱ्याची स्वाक्षरी आणि या कर्मचाऱ्याच्या लग्नाची पत्रिका यावेळी सादर केली।
हा सगळा प्रकार पाहून सभागृह अवाक झाले. त्यावर कोणती कारवाई करणार असा प्रश्न बैरट यांनी उपस्थित केला. यावर खुलासा करताना मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी आणखीनच कहर केला. हा कर्मचारी एका माननीयांच्या गाडीवर चालक असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. या माननीयाचे नाव जाहीर करा अशी मागणी मनसे, शिवसेना आणि भाजप नगरसेवकांनी केली. या सर्वच नगरसेवकांनी महापौरांच्या डायसजवळ येऊन या माननीयांचे नाव जाहीर झालेच पाहिजे अशी भूमिका घेतली. त्यामुळे हा गोंधळ आणखीनच वाढला. जाधव यांच्या विधानामुळे सत्ताधारी पक्षालाही नक्की काय करावे हेही सुचना. अखेर जाधव यांनी मला हे बाहेरून समजले, मी शब्द मागे घेतो असे सांगत सभागृहाची माफी मागितली आणि या गोंधळावर अखेर पडदा पडला. त्याच्यानंतर ज्यावेळेला मी 1.5 महिन्यापूर्वी त्याची विश्लेषण केलं होतं त्यावेळेला त्याच्या टाकेच्या संदर्भात काही घोटाळा काढले. त्या तिच्या 2 टाक्यांना झाकूनच नाही. त्याच्यामुळे आम्ही पक्षी अशी काही खातेतून काढली. त्याच्यानंतर पण त्यांना सांगितलं होतं काही टाक्या आज सगळ्या टाक्या 1.5 महिन्यापासून ही व्यवस्था ही अशीच आहे. मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर वनाज येथील इंद्रधनु सोसायटीमध्ये अग्निशमक दलाने प्रात्यक्षिके सादर केली. मंत्रालयात लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या वतीने आग नियंत्रणात्मक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी सोसायटीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोसायटीतील रहिवाशांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अग्निशमन दलाचे अधिकारी प्रमोद सोनावणे यांनी समाधानकारक उत्तरे दिली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सोसायटीला आग लागल्यानंतर आपला जीव कसा वाचवायचा या उद्देशाने प्रात्यक्षिके सादर करून दाखवण्यात आली. अग्निशमन दलाचे प्रमोद सोनावणे यांनी आगीसारख्या आपत्ती प्रसंगी काळजी कशी घेण्यात यावी याचे देखील लोकशिक्षण दिले. अग्निशमन दलाचे प्रमोद सोनावणे, शशिकांत पवार, राजीव टिळेकर यांनी इंद्रधनु सोसायटीमध्ये थरारक प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी दत्तात्रय टेमघरे, मॅग्नस सर्व्हिसेसचे टीम डायरेक्टर मनोज टेमघरे, राहुल उभे, मिहिर दळवे आदींनी या प्रात्यक्षिकांसाठी विशेष पुढाकार घेतला. एक संस्था आहे, 24 तास कार्यरत असणारी एक संस्था आहे आणि लोकांच्या जीविताचा आणि मालमत्तेचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा ही दल नेहमीच पुढं असतं आणि त्यांना ते जिकरीने ते काम करावं लागतं. ज्या ज्या ठिकाणी मनुष्यहानी होती त्या ठिकाणी तात्काळ पोचतं आणि त्या ठिकाणी संपूर्ण आग आटोक्यात आणून ते त्या ठिकाणी यशस्वी होतात. पेशव्यांचे वेदमूर्ती शिवराम भट चित्राव यांनी उभारलेल्या श्री ओंकारेश्वर मंदिराचा 275वा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. पुण्यातील पेशवेकालीन मंदिर म्हणून ओंकारेश्वर प्रसिद्ध आहे. पुण्याच्या पंचक्रोशीत ओंकारेश्वरासारखे दुसरे भव्य मंदिर नाही. पेशव्यांचे आध्यात्मिक गुरु वेदमूर्ती शिवराम भट चित्राव यांनी या मंदिराचे बांधकाम केले. पेशव्यांनी या मंदिरासाठी 1,40,000 रुपये दिले होते. दगडी बांधकामात मुख्य मंदिराची उभारणी झाली असून तटबंदी विटांनी बांधली आहे. मध्यभागी खुला चौक आहे. दीपमाळा, नंदी, झाडी यामुळे या मंदिराला रमणीयता प्राप्त झाली आहे. नर्मदेतून दगड आणून त्यापासून तयार केलेला बाण अर्थात शिवलिंग येथे स्थापण्यात आले आहे. 9 कळस हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. मधला कळस मोठा आणि आगळा वैशिष्ट्यपूर्ण आहे. अष्टपैलू बांधणीचे या मंदिरास आतून घुमटाकार असून पूजापाठाच्या वेळी प्रतिध्वनीमुळे धीरगंभीर नाद होतो. ओंकाराचा जप करणाऱ्यांना याची अनुभूती येते. कात्रजच्या तलावातील पाण्याचे 5 झरे मंदिरासमोर एकत्र येतात. हे झरे एकत्रित करून शिवलिंगाखालून नदीपात्रात सोडले गेले आहेत. आजही 24 तास हे झरे वाहतात. चिमाजी अप्पा पेशवे आणि त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई यांची समाधीही मंदिरासमोर आहे. पानशेतच्या पुरातही या मंदिराला फारशी झळ बसली नाही. कळस 2 फूट राहील इतके पाणी ओंकारेश्वरावर होते. मंदिरासमोरील नदीचे छत्र मात्र पडले. 1970 पर्यंत या मंदिराच्या परिसरात स्मशान होते. पुलाच्या बांधकामामुळे ते नवी पेठेत हलवण्यात आले. त्यानंतर ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी बरीच गर्दी होऊ लागली. अजूनही मुठा नदीला पूर आला की ओंकारेश्वराला पाणी लागले का याविषयी जुन्या पुणेकरांमध्ये औत्सुक्य असते.
20,000 विद्यार्थ्यांना जातीचे दाखले दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी अविनाश हदगल यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेमध्ये अडथळा ठरणाऱ्या जातीच्या दाखल्यास विलंब झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असल्या कारणाने या प्रवेश प्रक्रियेचा अडथळा दूर होण्याकरता उपविभागीय अधिकारी अविनाश हदगल यांनी आणि संदीप शिर्के यांसह सर्व सहकाऱ्यांनी रात्रंदिवस पाठपुरावा करून 15 ते 20,000 विद्यार्थ्यांना जातीचे दाखले दिले. याबद्दल भारिप बहुजन महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्या ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि भारत संविधानाची फ्रेम देऊन उपविभागीय अधिकारी अविनाश हदगल आणि संदेश शिर्के यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक आव्हाळ, विलास वंशू, बाळू बनसोडे, रॉबिन सॅम्वेल, ॲडव्होकेट शीतल जाधव, ज्योती जाधव, निलिमा दिगे, अनिता क्षेत्रे, गणेश लोंडे, गणेश घोलप, महेश मस्के, राजेश निलगिरी आदी आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.